श्रीरामपूरमध्ये काल झालेल्या हल्ल्याच्या विरोधात चक्क मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये। श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसर शनिवारी दुपारी रक्तरंजित राडा झाला। हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण चालक मालक आकाश शेखर दुबैया यांची त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली। या थरारक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून भर दिवसा झालेल्या या हत्येमुळे कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। हल्ल्याच्या विरोधात आकाश दुबैया यांचा मृतदेह श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये आणला आहे। नागरिकांनी मागणी केली आहे की मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। जोपर्यंत मोका अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका नागरिक व मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे। शेकडोच्या संख्येने नागरिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे। पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। SP मुमुका सुदर्शन यांच्या आश्वासनानंतर मृतदेह अंतिम विधीसाठी रवाना। स्पीड न्यूज मराठी शोएब शहा। तर इकडे 3 आरोपी अटक झालेले या प्रकरणामध्ये, तरी पण सर्वांचा रोष मला माहीत आहे। मी 2 महिने झाले इकडे आला, ते आमदार सरपंच आहे, बाकी पदाधिकारी पण नाही, सर्वांसोबत माझ्या चर्चा सुरू झाला 2 महिन्यापासून। आता फक्त एवढं सांगू इच्छितो की हा केसमध्ये, या जुन्या केसमध्ये आणि येणारे जे कंप्लेंटमध्ये जे नाव असतील ते कोणताही धर्म असो, कोणती पॉलिटिकल पक्ष असो, कोणती मोठा असो, त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे। आणि हा केसमध्ये पण आता सुरू झालेला आहे तपास, त्यामध्ये जे माणूस आहे त्यांच्या विरुद्ध त्यांच्यावर ते मोठा लावताना मोठा लावण्यात पण तयार आहे आम्ही। ठीक आहे, त्याचे आदेश झाला, 3 आरोपी झाला, त्यांच्यावर आमचा तपास सुरू झालेला आहे। आणि मागच्या जे ऑफेन्सेसमध्ये तुम्ही पण बघितलं आहे की किती लोकांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे मागच्या 1 आठवड्यामध्ये। आम्ही कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, आम्हाला फक्त कायदे चालवायचे आहे। त्यासाठी तुमच्या आणि सर्वांच्या मला सहकार पाहिजे, पोलिसांचं सहकार पाहिजे। त्यासाठी सर्वांना विनंती करतो की आम्हाला सोडून द्या। मी आश्वासन देतो, मी इकडे वारंवार येणार आहे आणि आम्हाला लोक पण सर्व तयार आहे। आम्हाला ह्या परिस्थिती अजिबात येऊ नये म्हणून आमचा प्रयत्न। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।